हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि खूप मनापासून तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदी जाऊ देत. देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही खूप मस्त आनंदी असाल. सो आजचा व्हिडिओ आहे मेथीची भाजी, जी की हिवाळ्यामध्ये खूप छान मिळते आणि खूप जणांकडे बनते. सो आज मी पण ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बिलकुल सिंपल मला टिफिनसाठी घेऊन जायची होती टिफिनमध्ये. सो मी ती भाजी बनवते आत्ता. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि हिवाळ्यामध्ये जसं तुम्हाला मी आत्ताच बोलले, भाज्या मस्त असतात, एकदम छान हिरव्यागार तुकतुकीत छान असतात. सो तसंच मी भाजी क्लीन करून घेतली आहे आणि आता कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि फक्त लसूण, कांदा, लाल तिखट, हळद, मीठ एवढ्या टाकलं की तुमची भाजी रेडी होईल. म्हणजे खूप जणं वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण मी आज त्याच्यामध्ये काही डाळ वगैरे नाही घालणार, एकदम सिंपल बनवते. सो मी 2 लसणाच्या पाकळ्या आहेत, 2-3 ते छोट्या छोट्या कट करून घेतल्या आहेत. आणि मेथीची भाजी अशी आहे ना की ती पटकन बनते, जास्त वेळ पण नाही लागत आणि छान पण लागते, सगळ्यांना आवडते पण. आय थिंक असे खूप कमी लोक असतील ज्यांना मेथीची भाजी नाही आवडत. सो आता एक कांदा घेतला आहे मी, रफली चॉप करून घेतला आहे. आता तो थोडा शिजला, कारण की जर हा कांदा व्यवस्थित शिजला नाही ना तर मग ते भाजीमध्ये थोडा एवढा छान टेस्ट लागत नाही, कचकचित लागतो. सो ह्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं, कांद्याला परतून घ्यायचं. हवं तर मीठही घालू शकता, पण शक्यतोवर पालेभाजी बनवतो ना आपण, तर पालेभाजी थोडी शिजत आली की मग मीठ घाला, म्हणजे त्याचा अंदाज तुम्हाला येईल. आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी मेथी मिक्स करून घेते आहे. आणि माहिती आहे ही भाजी बनवताना माझा एक प्रॉब्लेम झाला, जे की मी तुम्हाला पुढे सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला कळेल. म्हणजे सकाळी एवढी घाई गडबड असते ना, आणि तुम्ही जे विचार करता कधी कधी तशा गोष्टी नाही होत. आता मेथीची भाजी टाकली आहे, थोडंसं तेलामध्ये परतून घेतला की लगेच ती भाजी थोडी खाली जाते, त्याच्यामधलं थोडंसं पाणी आटायला लागतं आणि हलकी होते भाजी. ती लगेच 1-2 मिनटं जरी तुम्ही फिरवलंत ना त्याला, तरी पण ती व्यवस्थित कढईमध्ये बसेल. आता मी मीठ घालून घेते आहे, कारण की मला थोडा अंदाज आहे आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या मिठाचा चमचा पण खूप छोटा आहे. सो मी ज्या अंदाजाने मीठ घातलं आहे ते मला माहिती आहे की ते जास्त नाही होणार, बरोबर होईल, कारण अगदी शिजून भाजी थोडीशी होईल. आता मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालते आहे. काही लोक हळदही घालतात. आणि डाळ पण. मी तुम्हाला तेच म्हणत होते की माझ्याकडनं एक प्रॉब्लेम झाला. तर झालं असं की मी डाळ थोडीशी अगदी धुवून घेतली होती, म्हणजे आधी मी डाळ नव्हते घालणार, पण प्रॉब्लेम काय झाला की तुम्ही बघू शकाल की मी आधी फोडणीमध्ये हे घातलं होतं, लसूण आणि कांदा. बट मला एक फोन आला आणि ती फोडणी पूर्ण जळून गेली. सो मी लसूण आणि कांदा काढून घेतला आणि मग आता म्हटलं परत लसूण हिरवी मिरची कट करून घालण्यापेक्षा
आपण आता थोडीशी डाळ घालूयात त्याच्यामध्ये आणि ती छान पण लागेल. मग तोपर्यंत ते मुगाची डाळ आहे ती भाजलेली, त्याच्यामुळे त्याला काही धुवून भिजवायची गरज नाही आहे, ती भाजलेली डाळ आहे. सो मी थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये 1-2-5 मिनटं ठेवलं असेल, होते ती लगेच शिजते. आणि तोपर्यंत मग चपात्यांचं पीठही मळलं भाजी शिजेपर्यंत आणि चपात्या पण करून घेतल्या लगेच. आणि मम्मी घरी नव्हती त्याच्यामुळे काय मला एवढा स्वयंपाक पण नव्हता. थोडीशी भाजी करायची होती आणि चपात्या करायच्या होत्या. आणि हे अशा ना आमच्याकडे असं म्हणतात की म्हणजे हे जे डॉट येतात ना चपातीवर, म्हणजे चपाती चांगली झाली असं म्हणतात. माझी मम्मी नेहमी म्हणते गहूर फुटलेली चपाती छान लागते. सो मला अशा चपात्या आवडतात. हे बघा, असे थोडे डाग पडलेले छान होतात, पूर्ण फुगतात पण चपात्या. तुम्ही जितकं छान पीठ मळाल ना तेवढं छान. म्हणजे असं तुम्ही मळून जर ठेवलंत ना थोडा वेळसाठी तर अगदी छान चपात्या होतात. तुम्ही पण नक्की करून बघा मेथीची भाजी आणि चपाती. हेच माझ्याकडनं एक प्रॉब्लेम झाला होता. सकाळी इतकी घाई गडबड असते ना, इतकी घाई गडबड असते. आणि त्यात जर कधी ॲक्च्युली मम्मी इथे नव्हती, सो मम्मीचा फोन आला आणि मग मी तो रिसीव्ह करायला गेले आणि तितक्यात ते सगळं करपलं. बट ठीक आहे, आपण रोज स्वयंपाक करतो. सो एखादी गोष्ट जर आपल्याकडून चुकली तर आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित जागेवर आणता येते. सगळ्याच गृहिणींना हे करता येतं म्हणा, की त्याच्यावर काहीतरी उपाय तर करावा लागतो ना. सो मी पण तेच केलं. लसूण आणि कांदा करपला होता, सो काढून टाकलं मी ते. आणि मग मी पटकन डाळ टाकायचा विचार केला. सो मेथी टाकली तेलामध्ये आणि डाळ, थोडीशी हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडंसं शिजू दिलं त्याला व्यवस्थित. ती माझ्या चपात्या होईपर्यंत भाजी शिजली, पण त्याला काही जास्त वेळ लागत नाही. आणि असं अर्ध्या तासात पटकन माझा स्वयंपाक होऊन गेला. जास्त वेळही नाही गेला. नाहीतर मग घाईच्या वेळी असं होतं की कसं पटपट करायचं.